नमस्कार मित्रांनो. रासायनिक खताच्या पिकांवर अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर झालेला भयानक परिणाम टाळण्यासाठी एका शेतकऱ्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं हे पिकामृत आज आपण इथे पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर याची पूर्ण माहिती आपण ज्या शेतकऱ्यांनी हे पिकामृत बनवले त्यांच्याकडून आपण घेऊया. तर सुरुवात करूया तुमच्या परिचयापासून. सर, तुमचा परिचय द्या आणि तुमच्या जे जीवामृत तुम्ही घरी निर्माण केलेलं आहे, तुमचा हा जो फॉर्म्युला आहे याच्याविषयी थोडी माहिती आमच्या दर्शकांना द्या. मी रामविलास नामदेव शेटे, मुक्काम बोपी, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. भूवैकुंठ नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीचा मी अध्यक्ष आहे. अच्छा. तर जे पिकामृत तुम्ही बनवलेलं आहे हे पिकामृताविषयी थोडीफार माहिती द्या की या पिकामृताचा उद्देश काय आहे आणि याच्या वापराने शेतकरी कुठल्या प्रकारचे रिझल्ट्स त्यांच्या पिकांवर एक्सपेक्ट करू शकतात. मी बरेच वर्षापासून हे अध्ययन केलं आहे. बरेच शास्त्रज्ञांची पुस्तकंही वाचले आहे. ज्याप्रमाणे सुभाष पालेकर साहेबांचं सुद्धा मी प्रशिक्षण घेतलं आहे. माऊली कापशेंचं प्रशिक्षण घेतलं आहे शेतीबद्दलची. त्यानंतर गुजरातला मी मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण घेतलं आहे. हैदराबादला घेतलं आहे, गाझियाबादला घेतलं आहे आणि दुर्गापूर, KVK, अमरावती या ठिकाणी मी बरेच ठिकाणी प्रशिक्षण घेतले आणि मी स्वतःसुद्धा बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे एक निदर्शनास आली गोष्ट की जर ही औषधी आपण घरी बनवून जर पिकावर वापरू शकलो तर हे एकदम चांगले उत्तम क्वालिटीचं टॉनिकही मिळते, कीटकनाशकही आपण बनवू शकतो. त्या अनुषंगाने मी हे औषधी बनवलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे मी डेमोसाठी सुद्धा वापरण्यात दिलं आहे. त्यांचेसुद्धा चांगले रिझल्ट आहे. त्यांनी पुन्हा बनवा म्हणून आग्रह केला आहे. धन्यवाद. जेवढं आम्हाला माहिती आहे 1-2 वर्षाआधी हा प्रयोग तुम्ही केला होता आणि साम TV वर सुद्धा तुमचा हा व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्यात आला होता. तर तो अनुभव तुमचा कसा राहिला आणि त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना जो प्रोडक्ट विकला होता त्यावेळेस त्या शेतकऱ्यांकडून आलेले त्यांचे अनुभवाविषयी थोडाफार आम्हाला सांगा. मी 2016मध्ये हा फॉर्म्युला तयार केला होता. त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचं काचाचं सर्व जे मशिनरी होती पूर्ण काचाची होती. तेव्हा मी फॉर्म्युला केला होता. तर कर्नाटकापर्यंत आपलं औषधी गेलं होतं. ऑनलाईन पूर्ण औषधी आपण विकल्या गेली होती. 1000 लिटर औषधी आपण एकाच वर्षात विकली होती. परंतु वारंवार चंबू फुटत असल्यामुळे, काचाचे असल्यामुळे आम्ही त्यामध्ये लॉसमध्ये आलो. म्हणून मग आम्ही कारखाना तो बंद केला होता. त्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांचे आम्हाला फोनसुद्धा आले की तुम्ही ती औषधी द्या, त्याचे चांगले रिझल्ट आहे, स्वस्तही आहे आणि मस्तही आहे आणि पर्यावरणाला